सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 25. बोलता बोलता अरविंद आपल्या त्या घराकडे पाहत होता. ते घर अजूनही आहे तसंच होतं. तिथं कोणीतरी राहत असावं, परंतु बाहेर कोणी दिसत नव्हतं. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे इकडे तिकडे वावरत होते. देशमुख डॉक्टरांच्या अंगणात साडीतली एक मुलगी काहीतरी करत होती. ती बहुधा सुलोचनाच असावी. तेव्हा एवढीशी असलेली सुलोचना आता अंगापिंडानं चांगलीच भरली होती. तिला जवळून पाहता आलं असतं तर खूपच आनंद झाला असता, परंतु आज तरी त्यापासून वंचितच राहावं लागणार होतं. बजरंग आबांनी सध्या काय काय वाचन सुरू आहे म्हणून विचारपूस केली. ते स्वतः सध्या ऐतिहासिक कादंबऱ्यांकडून सामाजिक कादंबऱ्यांकडे वळाले होते. बजरंग आबा हे काकांचे लहान बंधू. त्यांना वाचनाचा भलताच छंद होता. रात्रंदिवस ते काही ना काही वाचतानाच दिसत. भाऊंनाही वाचनाचा छंद होताच, त्यामुळे त्यांची चांगलीच गट्टी होती. अरविंदला अजूनही तो दिवस पक्का आठवतो. असेच एके दिवशी दुपारी ते अगदी घाईत असल्यासारखे घरी आले होते. हातात पुस्तक होतंच. आल्या आल्या ते भाऊंना म्हणाले, गुरुजी, ही कादंबरी जरूर वाचा, छान आहे. दुसऱ्या बाजीरावावर घेतली आहे. भाऊंच्या आधी अरविंदनेच त्या कादंबरीवर झडप घातली होती. मंत्रा वेगळा मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरात छापलेलं होतं. लेखक होते ना. सन इनामदार. कादंबरी हातात पडल्या पडल्या अरविंदने वाचायला सुरुवात केली होती आणि वाचून पूर्ण झाल्यावरच भाऊंकडे दिली होती. कादंबरी देताना तो म्हणाला होता की कादंबरी उत्तम नाही, पण बरी आहे, बरीचशी एकांगीच आहे. लेखकच सांगतो त्याप्रमाणे ज्या पेशव्याचे तळहात गुलाबाच्या पाकळ्यांसारखे होते, तो राज्य काय सांभाळणार. आबांमुळेच नंतर झेप, झुंज, राऊ, मृत्युंजय, ययाती, अमृतवेल अशा अनेक कादंबऱ्या वाचायला मिळाल्या. आबांना कोट्या करायला फार आवडत. हागाव नदीच्या काठी हागलास किती सुंदर, डू डाय डू म्हणजे काय, तर कर मर कर, पळ शी कर, सांग लीला येणार का, येथे नाचत मासे चालतात. इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्याचा सोपा फॉर्म्युला कोणता, तर जातानाही पाणी पी. पादत राहणे येथे सोडा म्हणजे काय, तर पादत राहणे येथे सोडा. अशा अनेक गमती ते करत. स्वतःही हसत आणि इतरांनाही हसवत. त्यांच्या पांडुरंग गड्यालाही ते नेहमी पांडू कलर अशी हाक मारत. कधीतरी असेच फिरत फिरत येत आणि म्हणत, अरविंद, मला एक सांग, बॅडमिंटन हा खेळ इतका चांगला असूनही त्याला बॅडमिंटन का म्हणतात, गुडमिंटन का म्हणत नाहीत. त्यांच्या असल्या प्रश्नांवर काय बोलावं तेच कळत नसे, परंतु त्यांच्याशी बोलताना फार मजा यायची एवढं मात्र खरं. काकांनी जेवणाचा आग्रह केला, परंतु संध्याकाळी जरूर येतो असं सांगून तो शाळेकडे परतला. तरीही जाता जाता तिथंच पलीकडे राहणाऱ्या जगन काकांकडे डोकावण्याचा मोह त्याला आवरला नाही. काका घरी नव्हते, पण तिथली सगळी बायका पोरं त्याला पाहायला अंगणात गोळा झाली. त्यांनीही तीच विचारपूस सुरू केली. तोच मजकूर सर्वांना सांगावा लागत होता, पण त्याला इलाज नव्हता. लोक एवढ्या आत्मीयतेनं विचारत आहेत म्हटल्यावर सांगायलाच पाहिजे होतं. तेवढ्यात सुलोचनाही तिथं येऊन पोचली. तिला बोलावंसं वाटत होतं, परंतु ती काहीच बोलत नव्हती. बोलायची गरजच नव्हती. तिचा चेहराच सगळं सांगत होता. एका तरुण मुलीकडे बोट करत अरविंद म्हणाला, ही मुलगी कोण हो काकू. काकू म्हणाल्या, अरे भाऊ, ती आपली आबुई. अरविंदची अटकळ तंतोतंत खरी ठरली होती. त्याला वाटतच होतं की ती आबुईच असणार. लहानपणी तिला सगळे आबुई बाबुई म्हणून चिडवायचे, हे आठवताच तो म्हणाला, आबुई आबुई बाबुई एवढी मोठी कधी झाली. मोठाच हास्यकल्लोळ झाला. आज पुन्हा एकदा ते शब्द कानावर पडतात ती छानपैकी लाजली आणि चटकन घरात पळाली. तेवढ्यात जिच्याशी अरविंदच्या आईचं कधीच पटत नसे ती सुक्याची आई तिथं उगवली. तुला नोकरी लागली का म्हणून विचारू लागली. अरविंदने अजून नाही
अजून मी शिकतोच आहे म्हणून सांगताच ती म्हणाली, माझा सुका नोकरीला लागला रे भाऊ, तो मास्तर झाला. ते सांगताना तिचा चेहरा अभिमानाने भलताच फुलून आलेला होता. खरं म्हणजे सुक्याला नोकरी लागली हे सांगायलाच ती आली होती. मॅट्रिक झाल्या झाल्या सुक्याने DEDचा कोर्स केला होता आणि तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून चिकटला होता. सुक्याची आणि अरविंदची रोज भांडणं व्हायची. शाळेतली भांडणं रोज घरापर्यंत यायची आणि परिणामी दोघांच्या आयांची सारखी भांडणं चालायची. सुलोचनाकडे पुन्हा एक वार डोळे भरून पाहून घेऊन तो शाळेत आला. गुरुजींच्या घरी जेवण आटोपताच दुपारची शाळा सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता म्हणून तो पुन्हा बाहेर पडला. नंतर जमेल न जमेल म्हणून शक्य होईल तेवढ्या मित्रांना आत्ताच भेटून घ्यायला पाहिजे होतं. बाबूराव तात्यांचा रमेश घरी आहे का म्हणून चौकशी केली तर तो शेतात गेलेला होता. दुसऱ्याच्या शेतातच गेलेला असणार. शिंप्यांच्या घरात शेती कुठली? या दिवसात आपणही अक्कासोबत रानावनात कसे जायचो ते अरविंदला आठवलं. या दिवसात ते हमखास कधी कापूस वेचायला तर कधी उडीद मूग तोडायला जायचे. कापसाची मजुरी मिळायची तर उडीद मुगाचे वाटे मिळायचे. उडीद मिळवून आणली म्हणजे आई कळण्याच्या भाकरी करायची. कळण्याच्या भाकरीचा तो खारट खारट स्वाद अजूनही जणू जिभेवर रेंगाळतो आहे. पांढरी शुभ्र दाढी वाढलेले आणि बरेच जीर्ण झालेले रमेशचे वडील मशीनवर काहीतरी टाचत बसले होते. अरविंदला पाहताच त्यांनी मशीन थांबवली आणि विचारपूस करायला सुरुवात केली. रमेशचा लहान भाऊ गोविंदा काचबटणं करत होता. तो मात्र आजही आहे तसाच होता. तेव्हा तो 4थी किंवा 5वीत असावा. एके दिवशी या पोराने सगळी शाळा कशी ओस पाडली होती हे अरविंदला आठवलं. झालं होतं असं की त्या दिवशी शाळेचं इन्स्पेक्शन होतं, परंतु साहेब केव्हा येणार तेच निश्चित नव्हतं. आधी पिंपरीची शाळा करून ते तळेगावला येणार होते. काकडे गुरुजींनी सकाळपासूनच साहेबांच्या स्वागताची तयारी सुरू केली. शिक्षकांमध्येही इन्स्पेक्शनची चर्चा सुरू होतीच. अचानक काय झालं तेच कळालं नाही. शाळा भरली न भरली तोच पोरं पाटी दप्तर घेऊन घराकडे पळताना दिसू लागली. शाळेकडे येणारी पोरंही उलट्या पावली पळून जात होती. पोरांना हे काय झालंय तेच शिक्षकांना कळेना. तशातच आज इन्स्पेक्शनचा दिवस म्हटल्यावर त्यांचं धाबच दणाणलं. साहेब आले आणि शाळेत पोरच नाहीत म्हटल्यावर ते बिनपाण्याची करणार, शिवाय काकडे गुरुजी ओरडणार ते वेगळंच. झालं ते असं होतं की इन्स्पेक्शन हा शब्द गोविंदाच्या कानावर पडला होता, परंतु त्याला तो इंजेक्शन असा ऐकू आला होता. तत्क्षणी दोघा चौघांच्या कानात त्याने आज इंजेक्शन असल्याचं सांगितलं. झालं. हा हा म्हणता ती अफवा संपूर्ण शाळेत पसरली आणि मुलांनी पळ काढायला सुरुवात केली. मुलांना अडवता अडवता शिक्षक अक्षरशः मेटाकुटीला आले, परंतु कोणीही थांबायला तयार नव्हतं. पळून जाणारी पोरं शाळेकडे येणाऱ्या पोरांना शाळेत आज इंजेक्शन असल्याचं सांगत होती. ते ऐकताच ती मुलंही घुमजाव करून घराकडे पळत होती. मुलांचंही बरोबरच होतं. कधी देवीची लस टोचणारे तर कधी कॉलऱ्याची लस टोचणारे डॉक्टर शाळेत येत आणि मुलांना रांगेत उभं करून इंजेक्शन टोचत. त्यामुळे इंजेक्शन म्हटलं की मुलं आधी शाळेतच येत नसत आणि आलीच तर पळून कसं जाता येईल हेच पाहत असत. परंतु काकडे गुरुजींचं नशीबच बलवत्तर. त्या दिवशी साहेब आलेच नाहीत. असं ते इन्स्पेक्शन पार पडलं. त्या सर्व प्रकारचा सूत्रधार कोण आहे ते कळाल्यावर सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली. कधी नाही ते त्या दिवशी नाना मास्तरी पोट धरून असले. अरविंद विचार करत होता. मध्ये इतका काळ गेला, पण गोविंद मात्र आहे तसाच आहे. दारिद्र्यानं त्याचं आयुष्य जणू खुरटवून टाकलं आहे. रमेश भेटला नाही, पण तोही तेव्हा होता तसाच आत्ताही असणार. मग तो शिवराम आणि आणखी काही मित्र भेटतील या अपेक्षेनं शिवराम राहत होता त्या गल्लीकडे निघाला. वाटेत काळ्या शाम्याचं घर लागलं, परंतु तो घरी नव्हता. असण्याची शक्यताही नव्हती, कारण हे काही त्याचं गाव नव्हतं. शिकण्यापुरताच तो आजोबांकडे आला होता. मात्र तिथंच कोपऱ्यावर हात बांधून उभा असलेला शिवराम त्याच्याकडेच पाहत होता. पूर्वीचंच ते नेमका कुठं पाहत आहे हे न कळावं असं रोखून पाहणं. चेहरा मात्र पार बदललेला, ऊन वारा खाऊन रापल्यासारखा वाटणारा. वेशही जाडाभरडा,
मळकट पांढरा पायजमा, तसाच शर्ट, डोक्याला टोपी, परंतु पूर्वीपेक्षाही आणखीच मळकी. एकूण तो एखाद्या शेतकामगार गड्यासारखा दिसत होता. त्याचं शिक्षण थांबले हे न सांगताही कळत होतं. "काय रे शिवराम?" दात विचकत अरविंद म्हणाला. तो निशब्द, पहिल्यासारखाच. मनातच वाक्य तयार करत अडखळत तो म्हणाला, "कसं काय? केव्हा आलास?" अरविंदने का आलोय ते सांगितलं आणि त्याच्या शिक्षणाची चौकशी सुरू केली. त्या वर्षी तो मॅट्रिकला केंद्रात पहिला आला होता. तरीही त्याच्या हातात फावडं आणि घमेलं आलं होतं. त्याच्या त्या निर्विकार डोळ्यांमध्ये आज एक प्रकारची अगतिकता, असहायता, काहीतरी हरवलं असण्याची जाणीव आणि त्याबरोबरच अरविंदचा हेवा दिसून येत होता. अरविंदचा वेश आणि भाषा याकडे तो हेव्याने पाहत होता. इच्छा असूनही त्याला पुढे शिकता आलं नव्हतं. "तू पुढे शिकला नाहीस?" अरविंदने विचारलं. तो काहीच बोलला नाही. शिकण्यासारखी परिस्थिती असूनही केवळ शिक्षणाचं महत्त्व न कळालेल्या अडाणी भावांनी त्याला शेतकामात जुंपलं होतं. "अजूनही वेळ गेलेली नाही, पुढे शिक. मध्ये काही फार गॅप पडलेला नाही," अरविंद म्हणाला. पण त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. तो विचित्रसा हसला आणि म्हणाला, "आता ते काय खरं आहे." आणखी थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलणं झालं. त्याला कामाला जायचं असेल तर उशीर होऊ नये म्हणून मग अरविंदनेच त्याचा निरोप घेतला. जग्याबिग्याविषयी त्याने चौकशी केलीच नाही, कारण तोही शेवटी शेतातच जाणार होता आणि तेही नाहीच जमलं तर घरचं खाऊन गाव कुचाळक्या करत फिरणार होता. तसाच तो मेघ्या. तो केव्हा काय पराक्रम करेल याचा नेम नसे. एकदा त्याने चक्क हगायला बसलेल्या चंद्रीच्या पुढ्यात जाऊन रुपयाची नोट दाखवली होती. परिणाम व्हायचा तोच झाला. थोड्याच वेळात ती गोष्ट गावभर झाली होती. विचारलं तर तो सध्या वंशपरंपरागत गादी चालवावी त्याप्रमाणे बापाचा जुगाराचा अड्डा चालवत होता. बराच शोध घेऊनही चिंधाचा शोध लागलाच नाही. तो मुंबईला असतो एवढंच कळलं, पण तिथं काय करतो ते समजलंच नाही. संध्याकाळी तो भिवसन नाईकच्या घरी जाऊन आला, परंतु तोही भेटला नाही. भिवसन वडिलांच्या धंद्यात न उतरता जनावरांच्या व्यापारात उतरला होता. त्यामुळे त्याची सारखी फिरस्ती सुरू असायची. आताही तो फिरस्तीवरच होता. भाऊनी सांगितलं होतं म्हणून तो विठ्ठल मंदिरात जाऊन आला. विठ्ठल मंदिर म्हणजे गावाचं सांस्कृतिक केंद्रच होतं. भजन, कीर्तनासोबतच संत चरित्रावरील नाटकं, रात्र रात्र चालणारी सोंगं असे बरेच उपक्रम तिथं चालत. मंदिरात बरीच शांतता दिसली. दरवर्षी पायी वारी करणारे बुवासाहेबही बरेच थकलेले दिसले. तिथं त्यांच्या काळातलं कुणीही भेटलं नाही. बुवासाहेबांच्या मुलांनी काळाची पावलं ओळखून त्यांच्या पोरांना शिकायला म्हणून जळगावला पिटाळलं होतं. रात्रीचा मुक्काम काकांकडेच पडला. जेवण झाल्यावर सुरेशने हायस्कूलमधल्या आणखी काही गमतीजमती सांगितल्या. त्या ऐकता ऐकता डोळ्यावर झोप तरळत राहिली, परंतु डोक्यात मात्र उद्याचे विचार घोंगावत राहिले. काकडे गुरुजींसह इतर शिक्षकांनी सहकार्य केलं होतं खरं, परंतु म्हणावी तशी विक्री झालीच नव्हती. आसपासची आणखी कोणकोणती गावं करता येतील याचा विचार करता करता केव्हा झोप लागली तेच कळालं नाही. भाग 26. भल्या सकाळी जाग आली ती धाडधाड करीत निघालेल्या शटलच्या आवाजानेच. गिरणा आणि संगमेश्वरचं स्टेशन या 2 गोष्टी तो कधीही विसरू शकणार नाही. तेव्हाचे ते दिवस आणि तेव्हाच्या त्या आठवणी जणू फेर धरून त्याच्या भोवती नाचत राहिल्या. त्या दिवसात भल्या सकाळी अशीच एक आघाडी स्वप्नसृष्टीच्या परिघावरून झुकझुक करीत निघून जाई. आघाडी स्वप्नातली नसे, परंतु ती सकाळच्या मधुर स्वप्नातलाच एक भाग वाटायची. काळोखाचा दर्या चिरत निघालेली ती आघाडी अगदी आपल्या अंगणात आली आहे आणि भाप असा आवाज करीत दूरच्या प्रवासाला निघाली आहे असंच वाटायचं. हळूहळू जाग लागू लागायची, तसतसा गावावरचा झोपेचा तवंग विस्कटू लागायचा. गोठ्यातील आणि अंगणातील खराट्यांच्या आवाजात गाईगुरांच्या मुतण्याचे आणि रहाटांच्या खळखळाटांचे आवाज मिसळत राहत. हळूहळू त्यात शेतकऱ्यांच्या आणि कामकऱ्यांच्या हाकांची भर पडत जाई. पूर्व दिशेला फटफटू लागायचं तोवर गावाने झोपेची काथ टाकलेली असे. सकाळच्या शटलने जाणाऱ्या लोकांनी कधीच गाव सोडलेलं असे, तर त्याच शटलने आलेली माणसं
आता गावात शिरू लागलेली असत. सगळ्यात आघाडीवर असे तो खांद्यावर पत्रांची थैली घेतलेला पोस्टमन किरण. खरं म्हणजे त्याच्या येण्याने, म्हणजे त्याच्या बडबडणाऱ्या तोंडाने गावाला सकाळची शटल येऊन गेल्याची सुवार्ता कळे. कारण असो नसो, लोक त्याला शटल गेली का ते हमखास विचारत. तोही जणू आपणच हिरवी झेंडी दाखवून शटल सोडली या आत्मविश्वासाने शटल गेल्याचं सांगायचा. अण्णा बनाम अंडा भटजींचा हा तरुण तरतरीत मुलगा रोज स्टेशनवरून थैली आणायचा आणि तिसऱ्या प्रहरी 3च्या गाडीला पोचवून यायचा. मधल्या काळात तो पत्रे वाटत फिरायचा तेवढाच. तो शांत बसलेला आहे असं कधीच दिसलं नाही. नेहमी तो फक्त तुरू चालतानाच दिसायचा. सकाळची शटल गेली म्हणजे गावात खरे चैतन्य येई. नाहीतर तोपर्यंत लोक एकमेकांना अजून शटल गेली नाही वाटतं म्हणून विचारत राहत. शटल येऊन जाणं हा जणू गावाच्या दैनंदिन जीवनातला एक अपरिहार्य असा भागच होता. शटल गेली म्हटलं की मनावरचा भार उतरल्याप्रमाणे लोक कामाला लागत. मालगाड्या आणि मेलगाड्या सोडल्या तर मुंबईकडे जाणाऱ्या 2 आणि मुंबईकडून येणाऱ्या 2 अशा 4 गाड्या स्टेशनवर थांबत. पण सकाळच्या गाडीला शटल आणि दुपारच्या गाडीला पॅसेंजर का म्हणत ते कळत नसे. पुढे जोरात पळणारी आणि लहान लहान स्टेशनांवर थांबणारी ती एक्सप्रेस किंवा मेल आणि आपल्या स्टेशनवर थांबणारी ती पॅसेंजर हे कळालं. पण शटलची भानगड काही कळेना. स्टेशनला जायचं म्हणजे घरातून अंगणात गेल्यासारखे लोक वागत खरे, परंतु स्टेशन काही जवळ नव्हतं. नदी ओलांडल्यावरही ते बरंच लांब होतं. ही झाली गाडीवाट. थोडा लांबचा म्हणून तो रस्ता नको असेल तर मळीकडचा रस्ता होताच. परंतु दोन्ही रस्त्यावर 2 धोके होते. गाडीवाटेच्या मार्गावर नदी ओलांडताच जिथून गाडीवाट सुरू व्हायची तिथंच नेमकं एका भैयाचं पिशाच आहे असं लोक सांगत. कधीकाळी तिथं म्हणे एका भैयाचा खून झाला होता. एका भल्या पहाटे सायकलवरून दुधाचा कॅन वाहून नेताना चोरांनी त्याचा बळी घेतला होता. भल्या पहाटे किंवा कातर वेळी तो म्हणे लोकांना दिसायचा. मळीकडून जायचं म्हणजे 2 कोरडे ठाक नाले आणि 3 मसणवट्या तुडवाव्या लागत. गावाबाहेर पडताच मारुतीचं देऊळ मागे टाकलं की मरीआईचं बसकं देऊळ समोर येई. अवतीभोवती बरेचसे शेंद्राचे खवडे पडलेले दगड गोळा करून बसलेली ती मरीआई डोळे वटारून आपल्याकडेच पाहते की काय असे वाटे. मरीआईच्या पाठीमागच्या नाल्यात हिंदूंची स्मशानभूमी होती. खरं तर सगळा गाव नदीत प्रेत जाळत असताना लोक आणखी इथंही कशासाठी येत कोणास ठाऊक. त्या नाल्यात जिकडे तिकडे कायम अर्धवट जळालेले बांबू, मडक्यांचे तुकडे असले दहनक्रियेनंतरचे अवशेष विखुरलेले असत. ते तुडवत पुढे निघालं की मुसलमानांचं कब्रस्थान लागायचं. ते मात्र तेवढं भीतीदायक वाटत नसे. इथंच लगतच्या टेकडीवजा उंचवट्यावर एका पिराचं ठाणं होतं. त्याच्यावर नेहमी अगदी लांबूनही दिसणारा स्वच्छ असा हिरवागार गलप पसरलेला असे. त्यामुळं तिथं कोणीतरी असेलच, आपण काही अगदीच एकटे नाही आहोत असा दिलासा येई. तो उंचवटा ओलांडताच दुसरा नाला यायचा. याच नाल्यात 7 आसरा होत्या. ठाण मांडून बसलेल्या एका प्रचंड खडकावर हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा ओढलेल्या होत्या. इथं जावळं दिली जात. नारळाच्या करवंट्या, काथ्या आणि बालकांच्या कोवळ्या केसाचे कितीतरी पुंजके त्या खडकाभोवती पडलेले असत. लहान मुलांच्या देवता झाल्या म्हणून काय झालं, त्या आसरांचीही भीतीच वाटे. जावळ दिलं नाही तर त्या मुलांना ओढून नेतात असंही लोक म्हणायचे. हळदी कुंकवाच्या त्या पट्ट्यांच्या मागे मरीआईसारखेच तांबडे लाल डोळे आहेत की काय असं वाटायचं. आसरांची भीती मनाआड करीत नाला पार करून वर यावं तेवढ्यात विस्तीर्ण माळावरचा भला मोठा ईदगाह अगदी सामोरा आल्याप्रमाणे समोर यायचा. पहिलं स्मशान कमी पडलं म्हणूनच कदाचित मुसलमानांनी इथंही एक कब्रस्थान निर्माण केलं होतं. जुन्या कब्रस्थानापेक्षा इथली थडगी नवी आणि नीटनेटकी वाटत. एकंदरीत हा माळ म्हणजे भीतीचं माहेरघरच होता. या माळावर आभाळ्याशिवाय दुसरी कुठलीच वनस्पती कधी दिसली नाही. यात तो चकवा कुठे राहत होता कोणास ठाऊक. रात्री अपरात्री स्टेशनवरून येणाऱ्यांना तो हमखास चकव्यात टाकी. त्याच्या फेऱ्यात सापडल्याने रात्रभर याच परिसरात हिंडून सकाळी घरी पोचलेली बरीच माणसं गावात होती. म्हणजे गाडीवाटेनं गेलं तर भैयाचं पिशाच्च आणि मळीच्या वाटेनं गेलं तर हा चकवा
असा मोठा अवघड पेच असायचा. म्हणून रात्री अपरात्री स्टेशनवर जायचं किंवा स्टेशनवरून गावात यायचं म्हणजे एकट्या दोकट्याचं काम नसायचं. अर्थात तशी पक्क्या दिलाची माणसंही गावात होतीच. अरविंद जवळचा म्हणून मळीचा मार्ग पसंत करायचा. परतताना रात्र झाली तर जास्तीत जास्त गावकरी ज्या मार्गाने जातील तो मार्ग आपला. खरी मजा पावसाळ्यात यायची. मळीच्या बाजूने सहसा उतार नसे, म्हणून मग सगळी वहिवाट गाडीवाटेनेच चालायची. आता गाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नावेचंही वेळापत्रक तयार होई. मांडी इतकं पाणी असेल तर कोणीही नावेच्या भानगडीत पडत नसे. केलेला बाजार डोक्यावर घेऊन एकमेकांचा हात धरून 10-10, 5-5च्या गटानं मंडळी सहज पार होऊन जात. अशावेळी मुलं आणि स्त्रियांना मधल्या फळीत घेत. कोणीही कोणाला तसं एकटं सोडून जात नसे. संगमेश्वरचं स्टेशन म्हणजे अगदी चित्रातल्यासारखं होतं. चारही बाजूनी बहरलेल्या केळींच्या बागामध्ये ते अंगठीतल्या खड्यासारखं दिसायचं. स्टेशनला बांधीव फलाट नव्हता. निंबाची आणि आंब्याची मोठमोठी झाडं फलाटावर सावली धरून होती. त्या सावलीत माणसं ऐस पैस मांड्या घालून बसत. रंगणाऱ्या गप्पा गोष्टींमध्ये सटाडकसट करत जाणाऱ्या गाड्यांमुळे थोडा व्यत्यय येई तेवढाच. कोणी भुसावळ, इगतपुरी अशा जंक्शनवरच्या वाघिणींवर पडलेल्या दरोड्याच्या हकीकती सांगायचा. कोणी तंट्या भिल्लाची कथा सांगायचा. तर कोणी एखादा म्हातारा 42च्या आंदोलनात आम्ही एक मेलगाडी कशी पालथी पाडली होती ती रोमहर्षक कहाणी सांगायचा. चिंधाला मात्र हे छोटंसं स्टेशन अजिबात आवडायचं नाही. त्याचं म्हणणं एकच, स्टेशन पाहावं तर भुसावळचं नाहीतर इगतपुरीचं. आपलं हे स्टेशन म्हणजे काय स्टेशन आहे? त्याच्या त्या गोष्टी ऐकून तशी मोठमोठी जंक्शन स्टेशनं पाहायला मिळावी असं खूप वाटायचं. पण ती इच्छा काही लवकर पूर्ण झाली नाही. पाचोऱ्याच्या स्टेशनवर मात्र एक गंमत होती. तिथं काड्यांच्या पेटीसारखे डबे असलेली गाडी होती. तिला PG गाडी म्हणत. मोठ्या गाड्यांपुढे ती एखाद्या खेळण्यासारखी वाटायची. तिचं ते छोटेखानी इंजिनही मोठ्या इंजिनाच्या पिलासारखं वाटायचं. पाचोऱ्याच्या बाजाराला जायचं म्हटलं तर दुपारची गाडी फार सोयीस्कर असायची. अक्षरशः गुळाला मुंगळे चिकटावेत तशी माणसं गाडीला चिकटत. उंच गडासारख्या केबिनमधून तिकीट काढून आणल्यावर, बराच वेळ वाट पाहून झाल्यावर आणि आणखी बराच वेळ गेल्यावर गाडी जळगावहून सुटल्याची वॉर्निंग व्हायची. बराच वेळ वाट पाहावी लागल्याने कंटाळलेल्या प्रवाशांमध्ये जणू नवचैतन्य निर्माण व्हायचं. जो तो दुसऱ्याला आपली गाडी सुटली म्हणून सांगायचा. आणखी 10-15 मिनिटं गेल्यावर गाडी शिरसोलीहून सुटल्याची दुसरी बेल व्हायची आणि खरोखरच ती बेल ऐकून आल्याप्रमाणे गाडी संगमेश्वर पुलाच्या वळणावरून झुकझुक करीत येताना दिसायची. जणू वॉर्निंग बेलची वाटच पाहत ती केळीच्या बागांमध्ये लपूनच बसलेली असे. अरविंदला वाटायचं की ती आता सर्वांना घेऊन फार मोठं रिंगण घेत पुन्हा केळीच्या बागांमध्ये जाईल आणि वॉर्निंग बेलची वाट पाहत दडून बसेल. परंतु दूरवर उलगडत गेलेला रुळांचा पट्टा मनाला त्या कल्पना विलासापासून दूर खेचून नेई. दर शनिवारी बाजाराला जावं लागायचं. भाऊंनी मागितला नाही तरी अगदी अर्ध्या तिकिटापासून 10 पैशांच्या कोथिंबिरीपर्यंतचा हिशेब तो द्यायचा. ते पाहून आता मुलावर जबाबदारी सोपवायला हरकत नाही असा आनंद त्यांच्या डोळ्यात झळकायचा. दरवर्षी पाचोऱ्याला मोठी सर्कस यायची. तिचा लाईट आभाळ चिरत थेट तळेगावपर्यंत यायचा. मग सर्कस पाहायला जायचे बेत रचले जात आणि एखाद्या दिवशी संध्याकाळी अरविंद आणि कंपनी रेल्वे लाईन धरून पाचोऱ्याकडे निघायचे. रस्त्याने लाईनीत कटून मेलेल्या लोकांच्या गोष्टी निघत. त्या सुरू असताना त्यांची भूतं अवतीभोवती घोटाळत आहेत असं वाटत राही. उपकार, संगम, एक गाव 12 भानगडी, पिंजरा असले अनेक चित्रपट त्याच दिवसात पाहिले. लोक बैलगाड्या जोडून सिनेमा पाहायला निघत. भाऊंची बदली झाली आणि पहाटेचं मधुर स्वप्न विरून जावं त्याप्रमाणे संगमेश्वरचं स्टेशन सुटलं. त्या दिवशी कोळगावला जाताना रेखा दिसली होती. काळाने तिच्यात बराच बदल घडवला होता. क्षणात ते सगळे दिवस त्याला आठवले होते. ती पुन्हा कधीही न दिसण्यासाठी भूतकाळात जमा झाली होती. परंतु तिची आठवण मात्र अरविंदच्या स्मृतिकोशात अजूनही लुकलुकत होती आणि भविष्यातही लुकलुकत राहणार होती. संगमेश्वरच्या स्टेशनशी जखडलेली ती शेवटची आठवण. अरविंदच्या आयुष्याला वळण देणाऱ्या अनेक घटना जशा याच स्टेशनच्या साक्षीने घडल्या तशाच त्या गिरणेच्या साक्षीनेही घडल्या आहेत.
त्याचं सगळं बालपण तर गिरणेच्या सान्निध्यातच गेलं आहे. रोज दुपारी 12-1 वाजेपर्यंत नदीवर नुसता कोलाहल माजलेला असे. गावातल्या काही लोकांनी नदीच्या काठावर दगड आणून टाकलेले असत. आता प्रत्येक दगडावर त्या त्या स्त्रियांची नावं नसल्याने आणि स्वतःचा दगड नसलेल्या स्त्रियाच धुणी धुणाऱ्या स्त्रियांमध्ये जास्त असल्याने नदीकाठी भांडणांना नुसता ऊत आलेला असे. त्यातच एकमेकींच्या अंगावर पाणी उडाल्यामुळं आणि ते निमित्त साधून निघालेल्या उण्या दुण्यांमुळं आणखीच भांडणं पेटत. आयांमध्ये लागलेली भांडणं पाहून मुलांनी उभारलेल्या आघाड्या, त्यांच्या कर्तव्य तत्पर बहिणींनी उघडलेले तोफखाने, एक पिळा पिळून होताच तो वाळत घालण्यासाठी आयांनी पोरांना मारलेल्या हाका, त्यांना पोरांनी दिलेले प्रतिसाद, या सगळ्या गोष्टींनी तिथला सगळा परिसर अगदी गजबजून गेलेला असे. त्यानंतर म्हशींना पाण्यात बसवणारे, बैल धुणारे यांची गर्दी व्हायची. तिसऱ्या प्रहरी थोडी शांतता होते न होते तोच गुरांची आणि पोहणाऱ्यांची जत्रा पाण्यात उतरायची. स्वच्छ नितळशार पाणी गुरांच्या शेणामुतानं गढूळ होऊन जाई. कुस्त्या खेळणारे, हुतुतू खेळणारे वाळवंटात धुडकूस घालत असत. त्या दिवसात अरविंदचा जास्तीत जास्त वेळ शाळेच्या विस्तीर्ण आवारात नाही तर नदीवरच जायचा. मोठी मुलं त्याला कुस्त्या, हुतुतू असल्या खेळात घ्यायला तयार नसत. नंतर नंतर तो स्वतःच त्यांच्यात घुसून खेळू लागला. पतंग बितंग असले खर्चिक खेळ खेळतो कोण? कधी मनसोक्त पोहावं, कधी पाण्यावरच्या भाकरी खाव्या, तर कधी नदीकाठच्या मारुतीच्या उंच मंदिरावर जाऊन बसावं आणि तिथून वाळवंटातले सर्व खेळ निहाळावेत असं चालायचं. जेवण वेळ अवतरेपर्यंत ते खेळ चालत. वाळवंटात अंधाराचं धुकं अधिकच गडद होऊ लागे. दूरवर स्मशानात विझत आलेल्या चितेच्या ठिणग्या इथूनही धगधगताना दिसत. नदीकाठी एक विचित्र भय साकळू लागे. अशावेळी मुलांचे पाय आपोआपच घराकडे खेचले जात. नदीला 2 डोह होते. डोंग्याजवळच्या डोहात भला मोठा काळा नाग राहतो असं लोक म्हणत. एका कोळ्याच्या पोरावर त्याने डूख धरल्याचंही ऐकवत होतं. त्यामुळे डोह म्हटलं की काळा नाग दिसू लागायचा. तो नाग कधी दिसला नाही, पण इकडून तिकडे सळाळत जाणाऱ्या धामिणी मात्र सारख्या दिसायच्या. सगळा गाव नदीवरूनच पाणी आणायचा. अरविंद रोज अक्कासोबत पाणी वाहायचा. कालांतरानं त्याला पाणी भरायचं शिकवून अक्का सासरी निघून गेली. अक्का गेल्यावर माई त्याच्यासोबत पाण्याला येऊ लागली. माई म्हणजे फार कामचुकार. दररोज सकाळी आरडाओरडा करूनच तिला उठवावं लागे आणि मोठ्या जुलमाने तिच्या डोक्यावर कळशी ठेवावी लागे. एकदा ते असेच नेहमीप्रमाणे पाण्याला गेले होते. त्यांची ती पहिलीच खेप होती. पाहिलं तर नदीला अचानक भराभर पाणी चढत होतं. थोडंफार नितळ असलेलं पाणी गढूळ होत चाललं होतं. इतर माणसं आणि स्त्रिया घाईघाईनं घागरी भरून प्रवाहाबाहेर पडत होत्या. अरविंदनेही घाईतच आपली घागर भरली आणि भरलेली कळशी माईच्या डोक्यावर ठेवायला गेला तर ती बनवून दिलेली चुंबळ मोडून पुन्हा नव्याने बनवत होती. अरविंदला असा राग आला. त्याने कळशी वाहून जाऊ नये म्हणून ताबडतोब तिला पाय आडवा लावला आणि घागर डोक्यावर घेतली. तोपर्यंत कळशी सरकत सरकत प्रवाहात मिसळली आणि गढूळ पाण्यात नाहीशी झाली. अरविंद कळशी गेली म्हणून ओरडू लागला. एकतर प्रत्येकाला पात्रातून बाहेर पडायची घाई झालेली, तशातही माणसं वाहत्या प्रवाहात उतरली. पावला पावलावर माणूस उभा राहिला. त्यांची एक रांगच तयार झाली आणि एकाच्या पायाला कळशी लागली. आदल्या दिवशी वरच्या बाजूला मोठाच पाऊस झालेला असावा, म्हणूनच तर अचानक एवढं पाणी चढत होतं. पाहता पाहता काट्याकुट्यांची मोठमोठाली भिडी, शेवाळाची बेटं आणि वेलींसकट खरबूज आणि टरबूज वाहत येऊ लागली. घागरी आणि कळशा बाजूला ठेवून लोक पुन्हा प्रवाहात उतरले. हातोहात घागरीन एवढी टरबूज पात्राबाहेर पडू लागली. नदीला दरवर्षी एकतरी महापूर यायचाच. त्याही वर्षी असंच झालं होतं. 8 दिवसांपासून सारखा पाऊस कोसळत होता. एके दिवशी अचानक पाणी वाढू लागलं. घाटाच्या एक एक पायऱ्या चढत कधी नव्हे ती त्याने मारुती मंदिराची पायरी गाठली आणि गावात एकच खळबळ उडाली. मरियाईच्या मंदिराचा कळस तेवढा दिसू लागला. गावातही पाणी शिरू लागलं. लोक म्हणू लागले की मारुतीच्या पायाला लागून गिरणामाई मागे सरणार. परंतु पाणी सरत नव्हतं. ते अधिकच उग्र रूप धारण करत होतं. रोरावत निघालेल्या पुराच्या लाटा थाडथाड करीत नदीकाठच्या घरांवर भिंतींवर आदळू लागल्या. घरं जमीनदोस्त होऊ लागली. एकच हल्लकल्लोळ माजला. लोक वाहून जाणारं सामान वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. भिलाटी धुवून साफ झाली. नदीने गावाभोवती विळखा घातला.
नजर फिरेल तिकडं पाणीच पाणी पसरलेलं दिसत होतं. रोरावत्या प्रचंड लाटा आणि गरगरते भोवरे, मोठमोठे ओंडके, उन्मळून पडलेली झाडं झुडपं, त्यांच्या अंधारानं जीव वाचवू पाहणारे सर्प आणि त्या पाठोपाठ घरांची छपरं, तिरड्या, खाटा, केळीची झाडं, कपडे, अगदी नाही नाही त्या वस्तू वाहून जाताना दिसू लागल्या. पुरात वाहून जाणाऱ्या वस्तू पकडून आणणारे कधीच मागे सरले होते. पुराने कधी नव्हे एवढं उग्र स्वरूप धारण केलं होतं. वाहून येणाऱ्या वस्तू फेसाळत्या पोहऱ्यात दडपल्या जात आणि बऱ्याच अंतरावर पुन्हा बाहेर फेकल्या जात. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पाटील बुवांनी सपत्नीक नदीची पूजा केली. खणा नारळाने नदीची ओटी भरली, परंतु नदी तृप्त झाली नाही. देवघरातूनही नदीला आहेर मिळाला, परंतु पाणी ओसरलं नाही. डिवचलेल्या नागिणीसारखी गिरणा जणू फुंफाट करत होती. तेवढ्यात अफवा उठली की धरण फुटण्याची शक्यता आहे. पुन्हा हल्लकल्लोळ माजला. धरण फुटलंच तर गावापासून 2 मैलावर असलेलं एक वडाचं शेत सुरक्षित जागा म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्याकडे जाण्यासाठी लोक सामानाची बांधाबांध करू लागले. काही तसेच धावत सुटले. एका शेतात तर गंमतच झाली. एक बाई नवऱ्याला टाकून तशीच पळत सुटली. तोही तिच्या मागे धावला, परंतु वाटेत आलेला ओढा तुडुंब भरलेला होता. याचा त्याचा हात करून ती कशीबशी पलीकडे गेली. तोही तिच्या मागे मलाही येऊ दे म्हणून विनवत होता, पण ती त्याच्या हाकांना ओ न देता तशीच पळाली. शेवटी अफवा ती अफवाच ठरली. हळूहळू पूरही ओसरला. त्यानंतर अनेक दिवस गावोगावी झालेल्या विनाशाच्या हकीकती कानावर येत राहिल्या. पूर ओसरला तरी अजूनही नदी दुथडी भरून वाहत होती. अशावेळी मासेमारीला ऊत यायचा. पोरं गांडोळांच्या पुरचुंड्या आणि गलछड्या घेऊन सकाळपासूनच नदीवर गर्दी करत. त्या दिवशी अरविंद हिऱ्यासोबत नदीवर गेला होता. तिथं भिवसन नाईक आणि आणखी काही मुसलमान पोरं मासे धरत होती. हिऱ्यानं एकाच्या हातातून गळ घेतला. 4-2 धरून नेतो म्हणाला. गढूळ पाण्यामुळे मासेही चांगले लागत होते. हिऱ्याला पहिलीच एक चांगली वाव लागली, परंतु तिच्या घशात अडकलेला गळ काढण्याच्या प्रयत्नात ती जी निसटली ती टणाटणा उड्या मारत सरळ पाण्यात जाऊन पडली. तो मुसलमान पोरगा खचाटून शिव्या ओकू लागला. अबे काय काय अबे साले तू इधर, अब पानी में सभी तरफ बोंबलती फिरेगी वो मछली भागो भागो करके, अब एक भी मछली नहीं मिलती हमको. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळं एक घोटाळा व्हायचा. कुठं वाळूचे ढिगारे तयार होत, तर कुठं भोवऱ्यांमुळे खड्डे पडत. नदीचा प्रवाहच कुठल्या कुठं बदलून जाई. तोच घोटाळा एकदा अरविंदच्या जीवावर बेतला होता. तो दिवस तो कधीही विसरू शकणार नाही. तो दिवस म्हणजे पोळ्याच्या करचा दिवस होता. सकाळीच आईला मटण आणून देऊन तो शेजारच्या भगवानला सोबत घेऊन नदीवर गेला होता. नुकताच पूर ओसरून गेल्याने त्याला पोहायची भलतीच सुरसुरी आली होती, कारण पूर असेपर्यंत काही इलाजच नसायचा. नदीचा प्रवाह पात्राच्या अगदी अलीकडे मरियाई शेजारून वाहत होता. वरच्या बाजूला थोडी खडकाळी होती. तो मधुर खळखळाट छान वाटत होता. दोघांनी कपडे काढले आणि बेधडक अंग टाकून दिली. 2 मिनिटं हातपाय हलवल्यावर तोंडावर हात फिरवावा म्हणून अरविंद पाय टेकवायला गेला, तर त्याचा पायच टेकेना. पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही पायाखाली जमीनच सापडेना. अरविंद गांगरलाच आणि मी वाहून गेलो, वाहून चाललो, मेलो मेलो म्हणून किंचाळू लागला. भगवान चटकन काठावर चढला आणि मदतीसाठी ओरडू लागला. काठाशी काही स्त्रिया धुणी धुत होत्या. त्यांनीही आकांत सुरू केला. इकडे तो पाण्याच्या पृष्ठभागाखाली जात होता आणि श्वास कोंडला जाताच जीवाच्या करारानं हातपाय मारत वर येत होता. वर येताच तो आधाशासारखा श्वास घ्यायचा आणि पुन्हा खाली जायचा. क्षणाक्षणाला तो आता थोड्याच अंतरावर राहिलेल्या घाटाखालच्या भोवऱ्याकडे खेचला जात होता. एवढ्यात कोणी एक तरुण त्याच्या रोखाने पोहत आला आणि त्याने वर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंदचा दंड पकडला. तेवढ्यात आणखी एक चपळ मुलगा तिथं पोचला. त्याने दुसरा दंड पकडला. दोघांनी मिळून अरविंदला काठावर आणलं. नदी काठावरची सगळी बायका माणसं तो चमत्कार पाहत होती. अरविंद स्वतःकडे पाहण्याऐवजी त्यांच्याकडेच पाहत राहिला. या सर्व गडबडीत कमरेला लावलेला टॉवेल मात्र कधीच निसटून गेला होता. खाली मान घालून त्याने कपडे घातले आणि तत्क्षणी तो घराकडे पळाला. थोड्याच वेळात ती वार्ता संपूर्ण गावभर पसरली. भाऊंना ती वार्ता कळताच ते घाईघाईने घरी आले. पोळ्याच्या करचा दिवस आणि अशी दुर्घटना घडूनही पोरगं वाचलं याचंच त्यांना समाधान वाटलं. संपूर्ण गावभर
2-3 दिवस तेवढाच विषय होता. अरविंद दिसला की लोक हाच मुलगा वाहून चालला होता अशी माहिती एकमेकांना सांगत. अरविंदला भलतंच महत्त्व प्राप्त झालं. त्यानंतर नातेवाईक मंडळी त्याला पाहायला म्हणून येत आणि येताना नवे कपडे घेऊन येत. नदीकाठचा एक भीषण प्रकार म्हणजे आखाजी खेळणं. आखाजीच्या दिवशी संध्याकाळी गावातल्या सगळ्या मुली टिपऱ्या घेऊन मरियाईच्या देवळाजवळ जमत आणि टिपऱ्यांच्या तालावर गटागटाने एकमेकींना अशा घाणेरड्या शिव्या देत की त्या अगदी ऐकतच राहाव्या असं वाटे. तेवढ्यावर भागलं नाही तर मुली टिपऱ्यांनी मारामारी करत. बहिणींची भांडणं पेटलेली पाहून त्यांचे भाऊ दगड धोंडे घेऊन भांडणात उतरत. एकच कलकलाट माजून राही. कुणाचंच कुणाला काही ऐकू जात नसे. कोण कोणाला कसल्या शिव्या देतो आहे हेही समजत नसे. काही वेळा गोफणीने दगड भिरकावले जात. अशावेळी अनेकांची डोकी फुटत. अशी ही आखाजी खेळण्यासाठी मुली सकाळपासून तयारीला लागत. आज आखाजी खेळायची म्हणून गावातली तरुण मुलंही उत्साहात असत. कुठल्या महाभागाने ही असली जीवघेणी प्रथा सुरू केली होती कोणास ठाऊक.